नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा जाधव। मागील व्हिडिओमध्ये आपण TYBA साठी असणारा साहित्य विचार म्हणजेच यस3 या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेतला। आज या व्हिडिओमध्ये आपण साहित्याचे स्वरूप या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। साहित्याचे स्वरूप समजून घेताना प्रथमतः साहित्य म्हणजे काय हे पाहूया। कोणत्याही व्यक्तीला प्रश्न विचारला की साहित्य म्हणजे काय, तर ते अगदी सहज उत्तर देतील की साहित्य म्हणजे सामग्री, साहित्य म्हणजे सामान, साहित्य म्हणजे इतर वस्तू। त्यांनी दिलेले हे उत्तर अगदी बरोबर आहेत। हा झाला साहित्याचा व्यावहारिक अर्थ। उदाहरणार्थ, पूजेचे साहित्य, शेतीचे साहित्य, स्वयंपाकाचे सामान, खेळण्याच्या वस्तू हे सगळं साहित्यच। परंतु हे व्यावहारिक अर्थाने बरोबर आहेत। शैक्षणिक दृष्टिकोनातून याचा जर विचार केला तर साहित्य म्हणजे लेखन। लेखन हा खरा आणि विशिष्ट असा अर्थ आहे। साहित्यासाठी वाङ्मय ही पर्यायी संज्ञा देखील वापरली जाते। जे जे लिखित ते साहित्य। परंतु इथे काही लेखनासाठी अपवाद वगळावा लागतो। उदाहरणार्थ, पंचांग हेही लिहिलेलेच असते, परंतु त्याला साहित्य म्हणता येणार नाही। तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची जी चिठ्ठी असते तीही लिहिलेली असते, परंतु त्यालाही साहित्य म्हणता येणार नाही। असे लेखनाच्या बाबतीतले काही अपवाद हे वगळावे लागतात। जे जे वाणिमय ते वाङ्मय असे म्हणतात। लिपी शोधपूर्व जवळजवळ सर्वच साहित्य हे वाणिमय होतं, म्हणून त्याला वाङ्मय म्हटले जायचे। साहित्य आणि वाङ्मय हे दोन्ही शब्द व्यापक आणि समावेशक असे आहे। या साहित्याचे दोन विभाग पडतात। अभ्यासाच्या सोयीसाठी त्याचे दोन वर्ग केलेले आहेत। हे दोन वर्ग म्हणजे एक ललित साहित्य आणि दुसरा ललितेतर साहित्य। ललित साहित्य म्हणजे कोणत्याही विषयात लालित्याला महत्त्व असते। लालित्यपूर्ण असं जे लेखन असतं त्याला ललित साहित्य म्हटलं जातं। लालित्य म्हणजे सौंदर्य। सौंदर्य हे ललित साहित्याचे आत्मतत्व आहे। जवळजवळ सौंदर्य हे ललित साहित्याचा प्राणच आहे। सौंदर्याचा आविष्कार करणारे लेखन म्हणजेच साहित्य असे म्हणता येईल। दुसरे जे आहेत ते ललितेतर साहित्य। या साहित्याला शास्त्रीय साहित्य असेही म्हटले जाते। कोणत्याही विषयाचे वास्तवाच्या तथ्याच्या आधारे माहिती किंवा ज्ञानात्मक लेखन केलेले असते, अशा साहित्याला ललितेतर साहित्य असे म्हणता येईल। या ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य यांच्यामध्ये फरक आहे। तो फरक आपण इथे अभ्यासणार आहोत। ललित साहित्य हे भावनांना आवाहन करणारे असते। ते भावप्रेरित असते। या ललित साहित्यात भावनांचे आरोह अवरोह टिपले जातात। तर ललितेतर साहित्यात मात्र विचारांना
महत्त्व असते ते बुद्धी प्रेरित असते. या साहित्यात विचारांना आवाहन केलेले असते. ललितेतर साहित्याचा सर्व भर हा ज्ञानात्मक अशा विचारांच्या सुसंगत व सुस्पष्ट मांडणीवर असतो. ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य यातील दुसरा जो फरक आहे तो महत्त्वपूर्ण असा आहे. ललित साहित्य हे व्यक्तिनिष्ठ असते, तर ललितेतर साहित्य हे वस्तुनिष्ठ असते. व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय आणि वस्तुनिष्ठ म्हणजे काय? तर बघा, आपण यासाठी उदाहरण घेऊया. ललित साहित्य हे जे व्यक्तिनिष्ठ असते, उदाहरण बालकवींची फुलराणी ही कविता उदाहरणासाठी बघणार आहोत. फुलराणी ही कविता त्यातील अनुभव, त्याची सजावट, तिथे कल्पिलेले विश्व, त्याची उभारणी, त्याचे कायदे कानून अशा सर्व गोष्टी खास बालकवींच्या आहेत. हे ती कविता वाचताना आपल्या सहज लक्षात येते. या कवितेवर बालकवींच्या व्यक्तिमत्वाचा खास असा ठसा उमटलेला आहे. म्हणून ललित साहित्य हे व्यक्तिनिष्ठ असते, तर ललितेतर साहित्य मात्र वस्तुनिष्ठ असते. वस्तुनिष्ठ म्हणजे कसे? तर त्या वस्तूशी ते प्रामाणिक असते. उदाहरणार्थ 2 + 2 = 4 हे कोणत्याही गणितकाराने सांगितले तर त्यात फरक पडत नाही. शास्त्रीय साहित्यात ज्ञान महत्त्वाचे असते. ते कुणी सांगितले, कशा तऱ्हेने सांगितले याला फारसे महत्त्व नाही. ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य यातील तिसरा जो महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे ललित साहित्यात प्रतिभा ही महत्त्वाची असते. हे साहित्य प्रतिभा निर्मित असते, तर ललितेतर साहित्य मात्र तर्काधिष्ठित असते. आता प्रतिभा निर्मित म्हणजे काय आणि तर्काधिष्ठित म्हणजे काय बघूया. ललित साहित्याची निर्मिती करणारा जो लेखक आहे तोच मुळात प्रतिभावंत असतो. त्याच्याजवळ सूक्ष्म सौंदर्यदृष्टी व उज्ज्वल कल्पनाशक्ती असते आणि या शक्तीच्या साहाय्याने तो ललित साहित्याची निर्मिती करतो. प्रतिभेशिवाय ललित साहित्याची निर्मिती शक्य नाही आणि प्रतिभेशिवाय जे थोडेफार काही लेखन होईल, जी निर्मिती होईल ती मात्र दर्जेदार असणार नाही. आणि ललितेतर साहित्य हे मात्र तर्काधिष्ठित असते. या साहित्यात म्हणजेच ललितेतर साहित्य हे अनुमानादीवर भर देणारे, अनुमान त्यात काढला जातो, त्यावर भर देणारं म्हणून तर्काधिष्ठित, सुसंगत असणारं, सुसंघटित असणारं, आविष्काराबाबत एक ठराविक साचा असणारं असं हे ललितेतर म्हणजेच शास्त्रीय साहित्य असतं. या साहित्यातील चौथा महत्त्वाचा प्रकार आहेत. ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य यात जे प्रकार आहेत ते खूप महत्त्वपूर्ण आहेत. ललित साहित्यात अनेक प्रकार संभवतात
त्या तुलनेत ललितेतर साहित्यात मात्र 2च प्रकार आहे. ललित साहित्यात बघा, कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी यासारखे अजूनही काही प्रकार आहेत. या प्रकारातील नुसते काव्य जरी घेतले तरी त्यात भावगीत, नाट्यकाव्य, खंडकाव्य, सुनीत, विलापिका, कथाकाव्य असे अनेक उपप्रकार पडतात. एका प्रकारात अनेक उपप्रकार या ललित साहित्यात आढळतात. त्या तुलनेत ललितेतर साहित्यात मात्र स्फुट निबंधपर आणि दीर्घ ग्रंथपर हे 2च प्रकार पाहायला मिळतात. या ललितेतर साहित्याच्या लेखन प्रकारात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र या सर्व विषयांचे लेखन हे ललितेतर साहित्य या प्रकारात मोडते. आणि यांचे लेखन पाहिले तर निबंधपर किंवा दीर्घ ग्रंथपर या 2 प्रकारातच आपल्याला दिसून येते. या ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यातील 5वा जो फरक आहे तोही महत्त्वाचा आहे. ललित साहित्यात लेखकाला किंवा वाचकाला लौकिक व्यावहारिक पूर्वतयारीची आवश्यकता नाही. तर ललितेतर साहित्यातील लेखकाला किंवा वाचकाला विषय ज्ञानाच्या पूर्वतयारीची आवश्यकता ही असतेच. आपण उदाहरण बघूया. पुन्हा ललित साहित्यासाठी आपण बालकवींची कविता घेणार आहोत. फुलराणी या सारख्या कवितेच्या बाबतीत लेखक किंवा वाचक यांना शिक्षण, काव्यशास्त्राचा परिचय म्हणजे यांचा अभ्यास करणे या पूर्वतयारीची आवश्यकता लागत नाही. तर ललितेतर साहित्याच्या बाबतीत मात्र तो विषय समजून घेताना, तो विषय लिहिताना त्या विषयाच्या ज्ञानाच्या पूर्वतयारीची आवश्यकता असते. उदाहरणार्थ जगदीश चंद्र बोस यांचा वनस्पतीच्या सजीवत्वाबद्दलचा सिद्धांत उभा करायला आणि समजून घ्यायला मुळात वनस्पतीशास्त्र थोडेफार ठाऊक असणे गरजेचे आहे. तसेच राज्यशास्त्राचा, अर्थशास्त्राचा अभ्यास असल्याशिवाय त्या शास्त्राशी संबंधित असे लेखन लेखक करू शकणार नाही आणि वाचक देखील ते समजून घेऊ शकणार नाही. त्यामुळे ललित साहित्य हे सहज प्रतिभेच्या साहाय्याने लिहिता येऊ शकतं. त्याला पूर्वतयारीची आवश्यकता नाही. परंतु ललितेतर साहित्यात मात्र ज्या विषयावर लेखन करायचं असेल त्या विषयाच्या ज्ञानाच्या पूर्वतयारीची आवश्यकताही असते. यानंतर ललित साहित्य आणि ललित साहित्यातील जो फरक आहे 6वा तो म्हणजे सत्याभासाला महत्त्व हे ललित साहित्याचे वैशिष्ट्यपूर्ण असा हा गुण आहे. तर ललितेतर साहित्य मात्र सत्य हे महत्त्वाचं मानतं. ललित साहित्यात जो सत्याभासाला महत्त्व दिलेले असते ते म्हणजे बघा ललित साहित्यात सत्यावर कवी प्रतिभेचे संस्कार होत असतात. त्यामुळे लेखकाला जे पाहिजे त्याला जे जाणवले ते जसेच्या तसे लिहिले जात नाही. त्याला असणारी स्थलकालाची चौकट ही मोडली जाते. त्याच्या घटकांची कल्पकतेच्या आधारे फेरबांधणी होऊन त्याला एक
सौंदर्यपूर्ण आविष्कार रूप हे लेखकाकडून दिले जाते. म्हणून ह्या निर्माण झालेल्या ललित साहित्यात सत्याभासाला महत्त्व असते. ललित साहित्य हे सत्यावर आधारित लिहिले जाते, म्हणजेच तो त्या सत्याचा आभास असतो. तर ललितेतर साहित्यात मात्र सत्यच महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ बघा, जीवनातील अनुभवाद्वारा जाणवलेले गाळीव सत्य हे ललितेतर लेखनात जसेच्या तसे येत असते. या दोन्हींसाठी एक उदाहरण अतिशय अचूक असं आहे. जत्रेत नकलाकाराने तोंडाने बकरीच्या पिलाचा काढलेला आवाज लोक खरा मानतात आणि लोकांना तो आवडतो. पण धनगराने घोंगडीत लपविलेल्या पिलाकरवी काढलेला आवाज खोटा मानून त्याची लोक चेष्टा करतात. म्हणजेच याप्रमाणे वाचकाला सत्यापेक्षा सत्याभास हा हवा असतो. यानंतर ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य यातील शेवटचा आणि 7वा जो फरक आहे तोही खूप महत्त्वपूर्ण असा आहे. ललित साहित्यात सूचकतेला, अनेकार्थतेला खूप महत्त्व असते, तर ललितेतर साहित्यात मात्र सूचकता, अनेकार्थता वर्ज्य मानली जाते. ललित साहित्यात बघा, सूचकतेला आणि अनेक अर्थतेला महत्त्व असते, कारण सूचकता हाच तर या साहित्याचा विशेष असा गुण आहे. आणि ललितेतर साहित्यात मात्र सूचकता वर्ज्य आहे. यात सरळ अर्थाला किंवा वाच्यार्थाला महत्त्व असते, म्हणजेच या साहित्यातून एकच एक अर्थ अपेक्षित असतो. याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये साहित्याचे स्वरूप या पहिल्या प्रकरणामध्ये आपण साहित्य म्हणजे काय आणि साहित्याचे 2 विभाग पाहिले, ललित साहित्य, ललितेतर साहित्य, आणि या 2 विभागातील फरकही आपण अभ्यासला. आणि यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष हे अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.